ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली केंद्र सरकार या पहिल्या भाग 1 मध्ये, तर संसदेची रचना आणि त्यांचा कार्यकाल कशा प्रकारचा असतो आणि त्यांची जो काय पात्रता असते त्याची सुद्धा आपण चर्चा केली। आता बघूया आपण संसदेचे अधिकार व कार्य कशा प्रकारचे असतात म्हणायचं। ओके, तर कायदे मंडळ आर्थिक मसुदा फक्त लोकसभेत मांडला जातो। एखाद्या मसुद्याला दोन्ही ग्रहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते। म्हणजे कुठलाही मसुदा दोन्ही ग्रहामध्ये मांडला गेला आणि त्याकडून जर संमती मिळाली गेली तर त्यानंतर तो मसुदा काय होतो तर कायद्यामध्ये परिवर्तन होतो। तेव्हा दोन्ही ग्रहाकडून संमती मिळाल्यानंतर राष्ट्रपतीचे त्याच्यावर स्वाक्षरी केली जाते, अंकित केलं जातं, त्याच्यानंतर तो कायदा बनतो। एखादा मसुदा विषयी मतभेद झाल्यास राष्ट्रपती तो मसुदा मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवितात। म्हणजे सभापती जर कायदा मसुदा विषयी काहीतरी मतभेद झाला तर संसदेमध्ये सभापती काय करतो तर तो मसुदा मंजुरीकडे राष्ट्रपतीकडे पाठवितो आणि राष्ट्रपती त्याची विल्हेवाट करतो। तर हे आपण कायदे मंडळाच्या बद्दल बघितलो। तर आर्थिक अधिकार बघूया। आर्थिक मसुदा जो काय आहे प्रथम लोकसभेत मंजूर करून राज्यसभेत पाठविला जातो। राज्यसभेत 14 दिवसाच्या मुदतीनंतर मंजुरी दिली आहे गृहीत धरून मसुदा राष्ट्रपतीकडे पाठविला जातो। तर राज्यसभेमध्ये 14 दिवसाच्या आत आपल्याला त्या मसुद्याला संमती मिळाली, मंजुरी मिळाली तर बरंच आहे, नाही तर 14 दिवस कालावधीपर्यंत तिथंच राहिला तर तो 14 दिवसानंतर ऑटोमॅटिक काय होतो तर पास होतो किंवा मंजूर होतो असं गृहीत धरलं जातं आणि तो राष्ट्रपतीकडे पाठविला जातो। विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कळलं असेल। आर्थिक अधिकार आणि संसदेचे लोकसभेला जास्ती अधिकार या आर्थिक मसुद्याबद्दल असतात। तर न्यायविषयक अधिकार बघा, कायदे मंडळाचे न्यायविषयक अधिकार कसे असतात? घटनात्मक अधिकार, घटना दुरुस्तीचे अधिकार असतात। दोन्ही ग्रहाकडून मंजुरी मिळणे आवश्यक असते घटना दुरुस्तीसाठी। उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार संबंधी कायदे तयार करणे, त्याचप्रमाणे 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करणे, नवीन राज्याची निर्मिती करणे, त्यांची नावे बदलणे, तसेच राज्यांच्या सीमा ठरविणे, राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक बाबींना मंजुरी देणे, या सर्व विषयी कायदा बनवण्याचं कार्य हे कायदे मंडळ करते। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक बाबींना मंजुरी देऊन त्या घोषित करणे हे सर्व काही कार्य या न्यायिक विषयक अधिकारामध्ये येतात। तर घटनात्मक अधिकार याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो। चला तर बघूया केंद्रीय कार्यकारी मंडळ याच्याबद्दल। राष्ट्रपती या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात विद्यार्थी मित्रांनो। घटनेच्या 54 आणि 55 कलमानुसार राष्ट्रपतीची निवड केली जाते। तर राष्ट्रपतीची निवड लोकसभा, राज्यसभा व इतर राज्यांच्या राज्य विधिमंडळ सदस्याकडून केली जाते। तर लक्षात आलं असेल तुम्हाला, लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांच्या विधिमंडळाच्या सदस्याकडून यांची निवड केली जाते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात। तर राष्ट्रपतींची नेमणूक कोण करते, शपथ कोण देते तर यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतात। राष्ट्रपतींचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो। तर आतापर्यंत राष्ट्राला एकूण 17 राष्ट्रपती लाभलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर 25 जुलै 2017 पासून सध्या रामनाथ कोविंद हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती म्हणून कार्य पाहत आहेत। ओके, तर त्यांची छायाचित्र किंवा एक चित्र तुमच्या समोर मी प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षण करू शकता। तर आपल्याला आतापर्यंत आपण चर्चा केलो केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राष्ट्रपती यांच्याबद्दल। तर यांची पात्रता काय असते बघूया। म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? वयाची 35 वर्षे पूर्ण झालेली असावीत विद्यार्थी मित्रांनो जर राष्ट्रपती व्हायचा असेल तर। तो भारताचा नागरिक असावा। लोकसभा व राज्यसभा उमेदवारीसाठी आवश्यक असणारी सर्व पात्रता राष्ट्रपतींना सुद्धा असावी लागते। म्हणजे जे काय लोकसभेमध्ये येण्यासाठी जी पात्रता पाहिजे, राज्यसभेमध्ये येण्यासाठी जी पात्रता पाहिजे, ती सर्व पात्रता राष्ट्रपतींना सुद्धा
अन्वय होते. त्याचबरोबर राष्ट्रपतींचे अधिकार बघूया विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च प्रमुख असतो, प्रथम नागरिक असतो. हा पंतप्रधानाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीकडून केली जाते. देशातील उच्च अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडूनच केली जाते. उदाहरणार्थ सर्वोच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष, तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी इत्यादींची निवड सर्व काय केली जाते तर राष्ट्रपतीकडूनच आपणाला केलेली नेमणूक करण्याचा अधिकार असलेला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. तर हे सगळे राष्ट्रपतीचे अधिकारामध्ये येतात. प्रमुख जे काय पद आहेत त्या सर्वांची नेमणूक करण्याचं कार्य राष्ट्रपती करत असतो. त्याचबरोबर आहे आपणाला जे काय पात्रता बघितलो राष्ट्रपती बनण्याची आणि अधिकार बघितलो. जर विचारलं गेलं राष्ट्रपती होण्याची पात्रता म्हणून तर हे पॉइंट्स तुम्हाला लिहावे लागतील विद्यार्थी मित्रांनो, जर नोट करून घ्या. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीचे अधिकार कोणकोणते विचारले गेले तर हे तुम्हाला लिहावे लागतील. हे पॉइंट्स सुद्धा नोट करून घ्या. ओके, तर चला अधिकार बघूया. कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींचे, कायदेविषयक अधिकार, न्यायालयीन अधिकार, आर्थिक अधिकार, लष्करी अधिकार, आणीबाणीचे अधिकार असे प्रमुख अधिकार राष्ट्रपतींना मिळालेले आहेत. कार्यकारी अधिकार म्हणजे जे काय संपूर्ण देशाचं कार्य चालतं, एक्झिक्युटिव्ह जे संपूर्ण ते सर्व राष्ट्रपतींच्या नावावर चालतं. म्हणजे राष्ट्रपती हे कार्यकारी याचे प्रमुख असतात. तर कायदे विषयक अधिकार म्हणजे जे काय कायदे बनले जातात त्याच्यामध्ये संसदेमध्ये त्याच्यावर अंतिम स्वाक्षरी किंवा अंतिम निर्णय हा कोणाचा असतो तर राष्ट्रपतींचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये कायदेविषयक जे काय बिल असतं, जे काय कायदे बनतात संसदेमध्ये या सर्वांच्यावर अंकित करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना असतो. न्यायालयीन अधिकारामध्ये जे काय आहे, जे गुन्हेगार असतात, जे शिक्षा झालेली असते त्यांना क्षमा करण्याची एक अधिकार सुद्धा या राष्ट्रपतींना असतो. त्याचबरोबर फायनान्शियल किंवा आर्थिक अधिकार म्हणतो आपण, फायनान्शियल आर्थिक अधिकार सुद्धा यांना असतात. याच्यामध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांच्या संसदेत चर्चा झाल्यानंतर मिळाल्यानंतर अहवालानंतर राष्ट्रपती अनुमती देतात. तर याचबरोबर जे काय निधी असतो प्रोव्हिडंट फंड राष्ट्रपतीच्या नावावर असतो. या निधीतूनच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचे यांचे वेतन सुद्धा दिले जाते. म्हणजे हे सर्व काही अधिकार राष्ट्रपतींच्या आर्थिक अधिकारामध्ये मोडले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर लष्करी अधिकार बघूया आपण. लष्करी अधिकाऱ्यामध्ये राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात विद्यार्थी मित्रांनो. वायुदल, त्यानंतर भूदल किंवा नौकादल या तिन्ही दलाचे प्रमुख असतात हे. आणि जे काय अधिकाऱ्यांची नेमणूक असते त्याचबरोबर संसदेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती युद्ध किंवा शांतता घोषित करण्याचा अधिकार सुद्धा यांना दिलेला असतो लष्करी अधिकारांच्या अंतर्गत. आणीबाणीचे अधिकार बघा विद्यार्थी मित्रांनो, एमर्जन्सी डिक्लेअर करण्याचे. तर कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती लादू शकतात. त्याचप्रमाणे दुसरी कलम 356 नुसार राज्य आणीबाणी लादू शकतात. त्याचप्रमाणे तिसरा कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी सुद्धा राष्ट्रपती लादू शकतात. अशा प्रकारचे आणीबाणीचे अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे झाले राष्ट्रपतींचे अधिकार. आतापर्यंत चर्चा केलो विद्यार्थी मित्रांनो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पंतप्रधान यांच्याबद्दल चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.